मंगलाचरण सुतमानोचिन्दवन्दितम् दोधगायिकम् ममदम् नमामि वर्धमानम् तीर्थम् धम्मसप्रचारम् श्री श्री पुण्यतीर्थयरि सर्ववती देवी शोधताभावे समणीयज्ञानदमुसरणम् चरिततवगीयाय रे ते ते सौवे समगम् भक्तेगमेव पत्तेयम् वन्दामि यवतन्ते अर्हन्ते मानुषे किच्चारहन्ताणम् तीर्थाणम् तरणमोगणहराणम् अजावयवगाणम् सावुणञ्चैव तवेतिम् तेषम् विशुद्धदन्तम् नाणपहाणासमम् समासेत् ओवसम्पयामि तम्मम् यत्तमेवाणसम्पत्ति नंबर 89 गाथा नंबर 50 गाथा पाठ उपजदिनाम् कम्मतो हट्टे पडुचणानि तम्नेव हवदिनिच्छम् नखादेव सौमगनम् आचार्य कुंद प्रवचन सार गाथा नंबर 50 मागाच्या गाथेमध्ये आचार्य सांगितलं होतं की जो एकाला जाणत नाही तो सर्वांना जाणू शकत नाही. आता या गाथेमध्ये अद्वैता निश्चित करते की क्रमशः प्रवर्तमान ज्ञान की सर्वगतता सिद्ध नहीं होती. म्हणजे क्रमशः प्रवर्तमान ज्ञानाची क्रमसंगीत क्रमाने उत्पन्न होणारा जे ज्ञान आहे औषधिक ज्ञान अवघडे या आवाच्या माध्यमातून उत्पन्न होणारे जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये सर्वगतता सिद्ध होत नाही. काय सांगतात अन्वयार्थ यदि आत्मा का ज्ञान क्रमशः पदार्थों की अवलंबन लेकर उत्पन्न हो तो ज्ञान नित्य नहीं है, क्षणिक नहीं है और सर्वगत नहीं है. मग ज्या जीवाचं आत्म्याचं ज्ञान क्रमशः उत्पन्न होतं मतीकृत अवधी आणि मन पर्याय इतर ज्ञानासाठी तर एका वेळेला एकच ज्ञान काम करतं. 4 ज्ञानाच्या ठेवून भारीमध्ये घातले तरी एका वेळेला मती रूपाने करण्यात असते
त्यावेळेला अवधिमन पर्यारूपाने परिणत नाही. मती असेल अन्य रूपाने नाही. ते ज्ञान कसं आहे, क्रमशः आहे ते सांगितलं. आणि कसं आहे, पदार्थाचं अवलंबन घेऊन उत्पन्न होतं. केवळ ज्ञान एकच आहे, अक्रम आहे, पदार्थाचं अवलंबन घेत नाही. कारण केवळ ज्ञानी जीवामध्ये नियाकार झळकतात आणि छद्मस्त जीव नेयाचं अवलंबन घेतल्याशिवाय जाणू शकत नाही. मग ते ज्ञान नित्य नाही. जे एकदा केवळ ज्ञान प्राप्त झाले, केवळ ज्ञान प्राप्त झालेलं ज्ञान नित्य राहतं. ज्ञान अनित्य आहे, उत्पन्न होतं, नष्ट होतं. म्हणून इंद्रिय जनित क्षौषम ज्ञान नित्य नाही, अनित्य आहे, क्षयिक नाही आणि सर्वगत नाही. मग कसं आहे, अनित्य आहे, क्षौषम जनित आहे आणि असर्वगत आहे. ज्या वेळेला तो जीव ज्याला विषय करेल, भूतकाळाचं, वर्तमान काळाचं किंवा भविष्य काळाचं, त्या एका काळातील एकाच विषयाला विषय करतो. संपूर्ण लोक अलोकाला विषय करत नाही. क्षौषम ज्ञानाच्या जरी जाणलेले पदार्थ कसे आहे, आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये घटपटाचे पदार्थ आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये अवलंबून आहे, अन्य क्षेत्रामध्ये नाहीत. नित्य नाही, क्षणिक आहे, क्षयिक नाही, क्षौषमिक आहे, सर्वगत नाही, तर कसं आहे, असर्वगत आहे. सीमितला काढतोय. टीका, जो ज्ञान क्रमशः एक एक पदार्थ का अवलंबन लेकर प्रवृत्ति करता है, वह ज्ञान एक पदार्थ के अवलंबन से उत्पन्न होकर दूसरे पदार्थ के अवलंबन से नष्ट हो जाने से नित्य नहीं होता. मग पहिले काय आहे, नित्य नाही, त्याचं कारण सांगितलं. जे ज्ञानामध्ये क्षौषम क्रमाने एक एक पदार्थाचं अवलंबन घेऊन प्रवृत्ती करतो. घटाला जाणतो, त्यानंतर पटाला जाणतो, पुस्तक जाणतो, चौकी जाणतो, आणि दुसऱ्याला जाणत असताना पहिलं उत्पन्न ज्ञान नष्ट होतं. म्हणून ते ज्ञान नित्य नाही. एका विषयावरून दुसऱ्या विषयावरती परिभ्रमण करतात. विषयाच्या अवलंबनाने एक विषय उत्पन्न नष्ट झाला, ती जाणणारी ज्ञान उत्पन्न नष्ट होते, एक सांगितलं. आणि तथा कर्म देखील कारण ज्ञानावर निर्विर्यांच्या कर्माचा उदय असल्यामुळे एक व्यक्ति को प्रकट करके फिर अन्य व्यक्ति को प्राप्त करता है, इसलिए क्षय भी न होता हुआ मग एक व्यक्ति प्रगटता विशेष वेद, नाही ते व्यक्तीचा अर्थ काय घेतला, प्रगट, प्रगट होणे, प्रगट. व्यक्तीचा अर्थ
जे बाहेरगातले विषय आहेत त्याला व्यक्ती म्हटलं. व्यक्तीचा अर्थ मनुष्य नाही. नहीं विषय कर्मोदय के कारण एक व्यक्ति को प्राप्त करके एका विषयाला प्राप्त करून फिर अन्य व्यक्ति को प्राप्त करता है. एका विषयावरून दुसऱ्या विषयाला प्राप्त होतो. म्हणजे एका विषयाचं कर्मोदयाच्या याने जर ज्ञान प्राप्त झालं तर पुन्हा दुसरं नाही आलं, त्याचे प्रगट झालं तर ते पहिलं वालं ज्ञान नष्ट झालं. मग ते कारण क्षायिक नाही, अन्य व्यक्तीला म्हणजे अन्य विषयाला प्राप्त होतं. म्हणून त्या ज्ञानामध्ये क्षायिकपणा न होता एक नित्य काळ हे सांगितलं. क्षायिक नाही का ते सांगितलं. व अनंत द्रव्य क्षेत्र काल भाव को प्राप्त होने में जानने में असमर्थ होने के कारण सर्वगत नहीं है. अनंत द्रव्य, ज्यांचे द्रव्य, त्यांचे क्षेत्र, त्यांच्या ठिकाणावरती पर्याय, त्या द्रव्याचा भाव, मूर्त अमूर्त, चेतन अचेतन, रूपी अरूपी, असे त्याचे ज्या ज्या द्रव्यांचे जे भावामध्ये आत्मभूत लक्षण आहे, अशा भावाला प्राप्त होणे में जाणण्यामध्ये असमर्थ असल्या कारणाने सर्वगत नाही. एकेकाला विशेषणासाठी एकेकाने प्रतिक्रम केले. सर्वगत म्हणजे आणखीन एक देश फक्त जाणतेत ना सर. काहीच पर्यायला काही द्रव्य क्षेत्र म्हणजे मर्यादित क्षेत्र काल भावाला जाणते. मध्ये कतिपय पर्यायात्मक द्रव्य, कतिपय पर्यायात्मक द्रव्य तत्वशास्त्रामध्ये मती कृतयो सर्व द्रव्य असर्व पर्याय. सर्व द्रव्य जाणतात पण परोक्ष, प्रत्यक्ष जाणत नाही. ती भूतकाळातल्या काही थोड्या पर्याय, वर्तमान काळातले काही, भविष्यातल्या थोड्या पर्यायाला जाणतो. बर, क्रमशः प्रवर्तमान ज्ञान अनित्य है, क्षणिक है. ऐसा कर्मिक ज्ञान वाला पुरुष सर्वज्ञ नहीं हो सकता. आणि मग हे अनित्य क्रमशः क्षणिक ज्ञान वाला जीव तो काय क्रमाने जाणणारा जीव सर्वज्ञ होऊ शकत नाही. कारण क्रमशः अनित्य आणि क्षणिक ही जी ज्ञान आहेत ती ज्ञान कशी आहेत? इंद्रियाच्या मनाच्या प्रकाशाच्या माध्यमातून उत्पन्न होतात. मग अशा इंद्रिय प्रकाश मनाच्या माध्यमातून उत्पन्न होणारे ज्ञान तो जीव सर्वज्ञ असू शकत नाही. अल्पज्ञ छद्मस्त असू शकतो. असं काय सांगितलं? मग मतार्थाच्या अपेक्षेने अन्य सर्व धर्मीयांचे लोकांनी त्यांनी मानलेला ईश्वर भगवान तो कसा आहे? इंद्रिय क्षणिक ज्ञान जनित आहे, क्रमाने जाणणारा आहे, असर्वज्ञ आहे. त्यांना त्यांनी असर्वज्ञाला सर्वज्ञ मानलं. मग हे त्या ठिकाणी त्यांचं कसं आहे? त्यांचं मताचं खंडन केलं. एक पुत्र सांगितलं की जिनेंद्र भगवंतांनी सांगितलं निरोधापासून सिद्धापर्यंत सर्व जीव
सर्वज्ञ शक्तीवाले आहेत. कोणताही जीव सर्वज्ञ शक्तीचा अभावाने नाही, सर्वज्ञ शक्तीने सहितच आहे. मग ते स्वभावाने असताना हा जीव का म्हणू लागला, मी माझ्या सर्वज्ञ शक्तीच्या स्वभावाच्या द्वारे मी पदार्थाला जाणतो. मग ती जाणणारं ज्ञान आहे, त्या ज्ञानाला क्षाऊसमीत मानू नका, क्षाईक माना. उदाहरण देतात की ज्याप्रमाणे आकाशामध्ये सूर्य प्रगट झालेला आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये सूर्य उगवल्यानंतर 1-2 तासानंतर काळे कुट्ट ढग आले. ते काळे कुट्ट ढग घेऊन काय झाले, सूर्याच्या प्रकाशाला रोखले नाही. मग त्या सूर्याच्या प्रकाशाला रोखले असताना सुद्धा त्या ढगाला पार करून सूर्याचा प्रकाश आला का नाही. अंधकारासारखं असतं का दिवसा, किती दिवस आले, अंधकारासारखी अवस्था असत नाही. आता मग सूर्य जो आहे तो सूर्याचाच प्रकाश आला का नाही खाली, मग तो सूर्याचाच प्रकाश माना. मग सर्व सूर्याच्या ठिकाणी सर्वज्ञ शक्ती स्वभावरूप आत्मा आणि त्याचं होणारं ज्ञान पर्यायामध्ये ते पण सर्वज्ञ शक्तीचं केवळ ज्ञानाचा स्वभाव माना, वेगळं मानू नका. मग आचार्य म्हणतात सूर्याचा जो प्रकाश आहे तो सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती आलेला आहे, एवढ्यामध्ये समानता आहे. चंद्राचा आधी नाही, पण असताना सुद्धा काय झालेलं आहे, ढगाने त्याच्या प्रकाशाला रोखलेलं आहे. मग सूर्याचाच आहे पण बाकीचा प्रकाश इथे रोखला गेला आणि थोडा आलेला आहे. मग तो सूर्याचाच असताना सुद्धा पूर्ण सूर्याचा प्रकाश तिथे रोखला थोडा रोखला गेला, थोडाच आलेला आहे. म्हणून तो कथनचित सूर्याचा प्रकाश असताना सुद्धा काय आहे, ढगाच्या आडून त्याच्यातून थोडे आलेला आहे. म्हणून त्याला सूर्याचा प्रकाश असताना सुद्धा पूर्ण प्रकाश पृथ्वीवरती नाही, रोखला गेलेला आहे. तसं जीवाचा सर्वज्ञ केवळ ज्ञान स्वभाव आहे. त्या सर्वज्ञ केवळ ज्ञान स्वभावाच्या गुणांच्या पर्यायामधून ते जाणण्याचं काम झालेलं आहे. तो मग क्रमशः जाणू आणि ते असो सूक्ष्म जनित असो, मग त्याला पण सर्वज्ञाचं ज्ञान माना. सूक्ष्म ज्ञानाला सुद्धा सर्वज्ञच माना. मग असं अन्य मताचं सुद्धा खंडन केलं आणि दिन मतामध्ये कोणी क्षायोक्षमी ज्ञानाला कर्माच्या उद्यामध्ये सूक्ष्मामध्ये झालेलं ज्ञान त्यालाही तुम्ही सर्वज्ञाचं ज्ञान माना, तर तो सर्वज्ञ होऊ शकत नाही. असं या ठिकाणी आचार्यांनी अन्य मताचंही खंडन केलं आणि जिन मतामध्ये कोणी असं मानेल निर्वाचा सर्वज्ञ स्वभाव आहे, त्या सर्वज्ञ स्वभावाचं ते ज्ञान प्रगट झालेलं आहे, मग त्याला सुद्धा सर्वज्ञाचं ज्ञान माना, असं होऊ शकत नाही. जीवाचा स्वभाव सर्वज्ञ आहे,
शक्ती अपेक्षेने. केवळ ज्ञान स्वभाव आहे, पण ते स्वभाव असताना सुद्धा कर्माच्या क्षोभमध्ये उत्पन्न झालेला आहे. इंद्रियाच्या माध्यमातून, पदार्थाच्या माध्यमातून, नियार्थ परिणतीच्या माध्यमातून उत्पन्न झाल्यामुळे तो जीव सर्वज्ञ असू शकत नाही. क्षणिक असू शकतो. अशाला तुम्ही सर्वज्ञ मानू नका. मग सर्वज्ञ केवळ ज्ञानाच्या प्रगट होऊन अंशिक ज्ञान प्रगट झालं, मग त्यालाही तुम्ही सर्वज्ञ मानू लागला त्या जीवाला. मग अल्पज्ञानी सर्वज्ञाचा भेद समाप्त होऊन जाईल. सगळे जीवाचा सर्वज्ञ केवळ ज्ञान स्वभावात त्याची पूर्ण अभिव्यक्ती मानली. मग कर्माचं आवरण नाही, कोणी अल्पज्ञ राहणार नाही. सगळे जीव सर्वज्ञ होऊन जातील. मग संसार आणि मुक्त हा भेद त्या ठिकाणी संपून जातो. वस्तू व्यवस्था बिघडून जाईल, बिघडून जाते. मग आता क्रमशः अनित्य क्षौक्षमिक ज्ञान सर्वगत मला जीव सर्वज्ञ असू शकत नाही. कोणी काय म्हणेल, मग क्रमाने अनित्य क्षौक्षमिक जनित ज्ञान मला पुरुष कधीच सर्वज्ञ होऊ शकणारच नाही. असं नाही होऊ शकत ना. असं जर कोणी एकांत करेल त्याचं पण काय ना, मग जे जे ज्यांचं केवळ ज्ञान नित्य आहे, क्षायिक आहे, अक्रमिक आहे, तेही पुरुष पहिले आपल्यासारखेच असेच होते. मग त्यांनी सम्यक दर्शन प्राप्त करून, आत्मानुभव करून, सम्यक दर्शन प्राप्त करून, मुनी दीक्षा धारण करून चपक्षिणेवरती आरूढ झाले आणि नित्य क्षायिक आणि अक्रमिक वाले झाले. मग तुमच्यामध्ये सुद्धा वर्तमानमध्ये अशी परिणती असताना सुद्धा तुमच्या आत्म्याचा स्वभाव नित्य ज्ञान स्वरूप आहे, क्षायिक आहे, नित्य निरावरण आहे आणि अक्रमिकला जाणण्याची तुमच्यामध्ये शक्ती आहे. मग असं नित्य निरावरण सर्वज्ञ स्वभावरूप मी आत्मा आहे असं ध्यान करा. निश्चयाने दाखवलेला शुद्ध आत्म्याच्या विषयाचा तर तुम्हालाही एवभूत ज्ञाने क्षौक्षमिक ज्ञान आहे. भूत नैगम्याने क्षौक्षमिक ज्ञान होते आणि भावी नैगम्याने नित्य क्षायिक आणि अक्रमिक ज्ञान माझ्यामध्ये उत्पन्न होण्याची शक्ती आहे. सर्वथा अनित्य क्षौक्षमिक आणि क्रमिकच मानू नका आणि सर्वथा नित्य क्षायिक आणि अक्रमिकच प्रगट आहे असं मानू नका. कथनचित म्हणजे कथनचित पर्याय व्यक्तीने ही आहे. कथनचित भावी नाही गम्याने प्रगट होण्याची शक्ती आहे. कारण क्रम करण व्यवधानाने रहित जाणणे माझा आत्म्याचा स्वभाव आहे. त्रिकालवरती उपादान म्हणजे अशी शक्ती आहे. म्हणून क्षणिक उपादानामध्ये माझा जीव भविष्य काळामध्ये भावी नैगम्याने नित्य क्षायिक अक्रमिक ज्ञानाला प्राप्त होणारा सर्वज्ञ होणार आहे. आत्ता जरी नसेल तर भावी काळामध्ये ती प्राप्त होण्याची शक्ती माझ्यामध्ये आहे. अशा प्रकारे क्षौक्षमिक आहे, पर्यायामध्ये क्षायिक नाही,
हे जाणं आणि क्षम जरी असेल तर क्षयिक होण्याची शक्ती माझ्यापाशी विद्यमान आहे. मग अशा पर्याय धर्माला जाणं, वर्तमान आणि भावी नैगम ज्ञाने आणि स्वभावाच्या अपेक्षेने सर्वज्ञ स्वभाव, नित्य निरावरण स्वभाव, नित्य स्वभाव आहे अशा आत्म्याचा अनुभव करा. तर एक दिवस पर्यायामध्ये ते कार्य आपोआप प्रगट होते. पुढे गाथा नंबर 51. ते काल नित्य विसुमं शयनं संवर्ततं भवं चित्तं जुगं जानदिजोन्नं अहो हि नानस्तमपम्. अब ऐसा निश्चित होता है कि उपत प्रवृत्ति द्वारा ही ज्ञान का सर्वगतत्व सिद्ध होता है. ज्ञान जीवापाशी युगपत ज्ञानाची प्रवृत्ती आहे. ज्या जीवापाशी युगपत ज्ञानाची प्रवृत्ती आहे त्याच जीवामध्ये सर्वगतता म्हणजे सर्वज्ञता, सर्व पदार्थाला जाणण्याची सिद्धी होते. अर्थात अक्रम से प्रवर्तमान ज्ञान ही सर्वगत हो सकता है. 50 नंबरच्या गाथेच्या विरुद्ध 51 नंबर गाथा वही सादृश्य प्रत्यज्ञान सांगू लागले. जी ज्या ज्ञानामध्ये द्रव्याचा स्वभाव युगपत जाणण्याचा आहे, पण कर्माच्या उदयाने तो कथाचा सर्वाला जाणत नव्हता. पण कर्माचा क्षयाचं निमित्त असताना त्या ज्ञानामध्ये युगपत जाण्याची प्रवृत्ती होते. अशा ज्ञानामध्ये सर्वगतता सिद्ध होते. अर्थात अक्रम से प्रवर्तमान ज्ञान ही सर्वगत हो सकता है. अक्रमाने प्रवर्तमान म्हणजे प्रगट असणारं ज्ञान, त्याच्यामध्ये सर्वगतता होऊ शकते. आणि ज्ञानामध्ये, क्रमिक ज्ञानामध्ये सर्वज्ञता होऊ शकत नाही. तीनों अन्वयार्थ, तीनों काल में सदा विषम असमान जाति के सर्व क्षेत्र के अनेक प्रकार के समस्त पदार्थ को जिन देव का ज्ञान एक साथ जानता है, अहो ज्ञान का महात्म्य. तीन कालामधील सदा विषम असमान चेतन अचेतन रूपी आरोपी असे काय असमान, एक प्रदेशी अनंत प्रदेशी असंख्यात प्रदेशी असे सध्याच्या तीन कालामध्ये असे विषम जातीचे पदार्थ द्रव्य, त्यांचे क्षेत्र, प्रदेशाच्या अपेक्षेने अनेक प्रकारचे, प्रत्येकाचे क्षेत्र भिन्न भिन्न आहे. आणि सर्व पदार्थाला अशा विचित्र असणाऱ्या, विषम असणाऱ्या आणि प्रत्येक सर्वद्रव्याला, पदार्थाला जिने देवांचं जे ज्ञान आहे एकच जाणत. अहो ज्ञान का महत्व एक आहे, ज्ञानाचं महत्व आहे. आणि आपण काय करतो, थोडंसं आपल्याला ज्ञान प्रगट झालं, 4 लोकांना सांगू लागले, 4 लोक स्तुती करू लागले, तर त्यालाच आपण महान मानून बसलो. आचार्य म्हणतात, कधीही क्षावक्षमिक ज्ञानाचा द्वादशांगाचे पाठी झालो तरी ते ज्ञानाचं महात्म्य नाही हे लक्षात ठेवायचं.
कारण द्वादशांगाचं पाठी ज्ञान आत्म्यालाच होतं. मग द्वादशांगाचं पाठीचं ज्ञान आत्म्याला होत असताना ते मन सहित मनाच्या सद्भावातच होत, मनाच्या अभावामध्ये होत नाही, असवतीनं होत नाही. मग जे मन सहित आहे त्यांनाच द्वादशांगाचे पाठी होतात. संस्कृत ज्ञान मनाच्या द्वारे उत्पन्न होतं, इंद्रियाच्या द्वारे उत्पन्न होत नाही. म्हणून कुंद भगवंताने तमिळसारमध्ये परिग्रहाची चर्चा करताना त्या ठिकाणी सांगितलं, कोणी जीव मुनी अवस्था धारण करत असताना परिग्रहाचा त्याग केला, जे काही प्राप्त परिस्थिती परिग्रहाचा त्याग केला आणि मुनी अवस्था धारण केली आणि भावलिंगाचे द्रव्यलिंग धारण करून जिनवाणीचं अध्ययन मनन चिंतन अंतरंग बहिरंग 12 प्रकारचे तप करू लागला. मग त्यामध्ये शोषण सम्यदृष्टीचा क्षय सम्यदृष्टी झाला, द्वादशांगाचा पाठी झाला, संयमाचे 5 भेद, सामायिक शोधूत्मत्व पर्याय विषयी सूक्ष्म संप्रदाय आणि यथाख्यात चारित्र. यथाख्यात चारित्राला सोडून द्या, सामायिक शोधूत्मत्व पर्याय विषयी सूक्ष्म संप्रदाय या चारित्राला प्राप्त झाला. अनेका जण असे श्रद्धा ज्ञान चारित्र आणि आनंद गुणामध्ये एकदे सम्यक अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती झाली. मग ही कर्माच्या क्षोक्षमाच्या सद्भावात इंद्रिय मनाच्या सद्भावात प्राप्त झालेल्या ज्ञानाला श्रद्धाला आणि चारित्राने आनंदवीर गुणाच्या परिणामाला आपला स्वभाव मानतो. तेव्हा तिथे कोण सांगितले, एक परिग्रह सोडून दिला आणि एक परिग्रहामध्ये अडकून बसला. जे शौक्षमिक ज्ञान ही एक परिग्रह आहे. श्रद्धा क्षायिक श्रद्धा ही पर्याय आहे, एक परिग्रह आहे. सामायिक क्षेत्रस्थापना आणि ते चारित्र्याचे भेद आहे. पूर्वी नव्हते, आता प्राप्त झाले. तद्भव मोक्षगामी नसेल, स्वर्गात जातील तेव्हा राहणार नाही ते. मग हे कर्माच्या इंद्रिय मनाच्या माध्यमातून यांच्या देणगीतून उत्पन्न झालेल्या ज्ञानाला तो आपला स्वभाव मानून बसला. तर आचरणात तू आणि परिग्रहामध्येच अडकलेला आहे. जे क्षौक्षमजनित ज्ञान श्रद्धा चारित्राची जी परिणती आहे त्याला स्वभाव मानला. मग अशा क्षौक्षम श्रद्धा ज्ञान चारित्राच्या परिणतीला स्वभाव मानणारा जीव परिग्रहामध्ये रत आहे आणि परिग्रहामध्ये रत आहे, अंतरंग परिग्रहामध्ये रत आहे. आणि अशा अंतरंग परिग्रहामध्ये रत असणाऱ्याला तुला केवळ ज्ञानाची प्राप्ती होत नाही. मग अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख आणि अनंत शक्ती असे निश्चय आणि चतुष्टय तुझा आत्म्याचा स्वभाव आहे, तो तुझा खरा परिग्रह आहे. जे भेदचा परिग्रह तोडून दिला, पर्यायाच्या क्षोक्षमाच्या पर्यायामध्ये अडकून बसतो, पण त्याला आपला स्वभाव मानायला तयार होत नाही. कुणाच्यासाठी मग एक बाहेरचा परिग्रह सुटला, आतल्या परिग्रहाला स्वभाव मानून बसला, तर तुला केवळ ज्ञान उत्पन्न होणार नाही. म्हणून आपल्यापाशी जेवढं काही असेल ते सगळं परिग्रह म्हणाचा, तो स्वभाव नाही, माझं महात्म्य आहे. टीका वास्तविक शाही ज्ञान का सर्व उत्कृष्टा का स्थानभूत परम महात्म्य है. वास्तविक खरोखर शाही ज्ञान, पूर्ण ज्ञान
त्यांची सृष्टा स्थानभूत परम महात्म्याच्या क्षय ज्ञानाचं उत्कृष्ट महात्म्य आहे. कारण और जो ज्ञान एक साथी समस्त पदार्थों का अनुमान लेकर प्रवृत्ति करता है, वह ज्ञान अपने में समस्त वस्तुओं को निराकार संकोच के न्याय से स्थित होने से, जिसने नित्यता प्राप्त की और समस्त व्यक्ति को प्राप्त कर लेने से, जिसने स्वभाव प्रकाशक शाही भाव प्रकट किया है, ऐसा त्रिकाल में सदा विषम रहने वाले असमान जाति रूप से परिणत होने वाले और अनंत प्रकार के कारण विचित्रता को प्राप्त संपूर्ण सर्व पदार्थ के समूह को जानता हुआ अक्रम से अनंत द्रव्य क्षेत्र काल भाव को प्राप्त होने से, जिसने अद्भुत महात्म्य प्रकट किया है, ऐसा सर्वगत ही है. मग काय सांगितलं? ज्ञानामध्ये ज्याक्षाही ज्ञानामध्ये एका वेळेला सर्व पदार्थाचं अवलंबने प्रवृत्त करतो, सर्वाला जाणतो. ते ज्ञान कसं आहे? अपने आपल्यामध्ये समस्त वस्तुओं के निराकार संकोच किरण पत्थर में टाकी से उत्कीर्ण आकृति की भांति या ज्ञानाने स्थित होने से नित्या केवळ ज्ञानामध्ये संपूर्ण निराकार स्थित आहे. असं जो नित्य तो प्राप्त त्याच्या नित्य केवळ ज्ञानाला प्राप्त केलेला आहे आणि समस्त व्यक्ती को प्राप्त करण्याने संपूर्ण द्रव्याला जाणल्यामुळे, जिसने स्वभाव प्रकाशक क्षय भाव प्रकट किया है, माझा पर्यायामध्ये क्षय ज्ञानाला त्यांनी प्राप्त केलेला आहे. मग ते कसं आहे? त्रिकाल में सदा विषम रहने वाले, भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळामध्ये कसं आहे? सदा सहा द्रव्य विषम राहणारे वाले आहे, असमान जाती रूप परिणाम असणारे आहे आणि अनंत प्रकारचे कारण विचित्र प्राप्त. त्या द्रव्याचे द्रव्य क्षेत्र काल आणि भाव याच्यापेक्षाही अनेक प्रकारचे विचित्रताला प्राप्त झालेले आहे आणि संपूर्ण सर्व पदार्थ के समूह को जानता हुआ, माझ्या संपूर्ण आणि सर्व पदार्थाला जाणत असणार अक्रमाने आणि अनंत द्रव्य त्यांचे क्षेत्र त्यांचे काल आणि त्यांच्या भावाला प्राप्त होणे से, त्याला जाणत असल्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये सगळे द्रव्य गुण पर्याय त्यांच्या ज्ञानामध्ये झळकले. त्याला प्राप्त झाले म्हणजे त्याला जाणण्यामुळे असं अद्भुत महात्म्य प्रगट केलेलं आहे. ऐसा सर्वगत ही असं ज्ञान सर्वगत असू शकतं. पाणी घेऊ. भावार्थ अक्रम से हॅलो क्रम से प्रवर्तमान ज्ञान एक ने से दूसरे के प्रति नहीं बदलता, इसलिए नित्य है. जे ज्ञान अक्रमाने प्रगट होतं तो एका न्यायावरून दुसऱ्या न्यायावरती परिवर्तन करत नाही, म्हणून ते नित्य आहे. नित्यावकिमिक ज्ञान एका न्यायावरून दुसऱ्याने परिवर्तन ते अनित्य आहे. अपनी समस्त शक्तियों के प्रगट हो जाने से क्षणिक है. त्या ज्ञानामध्ये सर्व द्रव्य गुण पर्यायाला जाणण्याची जी शक्ती आहे, त्या शक्तीची पूर्ण अभिव्यक्ती झाली असल्यामुळे ते क्षणिक आहे, क्षणिक नाही. ऐसे अक्रमिक ज्ञान वाला पुरुष ही सर्वज्ञ हो सकता है. मग अशा विशेषणाने विशिष्ट असणारा पुरुष म्हणजे जीव आत्मा, तो सर्वज्ञ होऊ शकतो.
त्याला धरून अन्य कोणीही सर्वज्ञ होऊ शकत नाही. पण सर्वज्ञ तो शक्ती विद्यमान आहे. सर्वज्ञ शक्तीचा अभाव होत नाही. सूर्याच्या प्रकाशाला ढगाच्या घरे रोखले गेले. खाली येणारी शक्ती काय झाली? प्रकाश रोखला गेला. पण ढगाच्या वरती जाऊन पाहिलं तर त्याची शक्ती पूर्ण जशीच्या तसा त्याचा प्रकाश विद्यमान आहे. सर्वज्ञ की ज्ञान का कोई परम अद्भुत महात्म्य है. मग आता जो कोणी जीव सर्वज्ञ आहे आणि त्या सर्वज्ञाच्या त्या जीवाचं ज्ञानाचं अद्भुत महात्म्य आहे. म्हणजे नाही, भूत म्हणजे याच्यासारखं दुसरं कोणतंही ज्ञान नाही. आणि त्याचं या ठिकाणी काही महात्म्य आहे. अशुद्ध निश्चय न्यायाच्या अपेक्षेने केवली भगवंताच्या जीवाची चर्चा केली. आणि या गाथेमध्ये काय केलं? ग अभेद वृत्तीच्या अपेक्षेने माझ्याही आत्म्याचा स्वभाव असा आहे. कसा आहे? नित्य अक्रमिक सर्व करतो. पदार्थाला जाणण्याची अशी अद्भुत महात्म्य माझ्या ज्ञानाच्या स्वभावामध्ये आहे. म्हणून द पूर्ण शुद्ध निश्चयनयाच्या खाली लिहिलेल्या याच्या ठिकाणी द पूर्ण शुद्ध निश्चयनयाचा कॉलमचं वर्णन केल्यानंतर खाली काय केले? छोट्याशा चौकटी काढल्या. मग त्याच्याने की नैगमादी सातनय. मग त्याचा एका कॉलमचा नैगमादी सात नयाने अर्थ करा. मग एवंभूत ज्ञाने अशा पर्यायाने परिणत आहे त्यांची चर्चा. भावी नैगम्याने माझ्या जीवामध्ये प्रगट होणारी ही शक्ती आहे त्या पूर्ण शुद्ध पर्यायाची शक्तीची चर्चा. आणि वर्तमान मध्ये अशा साधी अनंत शाईक ज्ञानाच्या पर्यायाची उत्पत्ती होऊन अनंत क्षयिक पर्याय उत्पन्न झाल्या तरी केवळ ज्ञान सर्वज्ञ स्वभावरूप मी आत्मा कधीही रिकामी होणार नाही. अशा ग अभेद वृत्तीचा स्वभाव आहे. हे या ठिकाणी काय केलं? त्यांनी आपल्याला याची माहिती ज्ञान करून दिलं. आणि असा मी आत्मा शाश्वत राहणारा, कुणाचाही अवलंबन न घेता स्वतःच्या आत्मिक शक्तीने त्या अवस्थेला प्राप्त करणारा आहे. नियार्थ परिणती केल्यामुळे, बहिरंग नियार्थ परिणती केल्यामुळे कधीही सर्वज्ञता होत नाही. सर्वज्ञ शक्तीस्वरूप आत्म्याला निय केल्यामुळे अंतरंगातून सर्वज्ञता शक्ती प्रगट होते. भावार्थ रूपाने असा माझा आत्म्याचा स्वभाव आत्ता आहे, शुद्ध निश्चय नाही. आणि पर्यायाची दृष्टीने क्षावक्षमिक ज्ञान आहे. मग स्वभाव पण आहे आणि विभाव पण आहे. दोन्ही असताना विभावाला विषय बनवू नका, स्वभावाला विषय बनवा. स्वभावाला विषय बनव तर स्वभावाच्या अनुकूल पर्यायामध्ये पर्यायाची अभिव्यक्ती स्वयं होते. अन्यकडून तुम्हाला जाणण्याची आवश्यकता नाही. ही जाणून मला जीवनामध्ये लाभ पैदा झाला. शुद्धोऽहं परिपूर्ण स्वरूपोऽहं सहजानंद स्वरूपोऽहं परम ब्रह्म परमात्म स्वरूपोऽहं
लोकालोक प्रकाश स्वभाव स्वरूप नित्य निरावरण ज्ञान स्वरूप मोक्ष स्वभाव स्वरूप परम पूज्य परमेश्वर स्वरूप नित्य निरंजन न्यायक स्वरूप ज्ञाता द्रष्टा मात्र शुद्ध स्वरूप ज्ञाता मात्र शुद्ध स्वरूप आहे 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 ओम शांति 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 विसर्ज नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवतापं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवतापं नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवतापं जानते जानते तुझे लोकालो गोवाणी मतकम नमो सदा प्रियंतो दया धर्म मानो सदायि मुक्ति कापम भगवान की अनंत सिद्ध प्रगति भगवान की आचार्य की भगवान संसार की संचिता महाराज परम जगन से सागर महाराज की सोल शुद्धात्म तत्व की जय। नमोस्तु नमोस्तु।